आता सलग 7 ते 8 दिवस आमच्या कानावर रात्रंदिवस फक्त हरिनामाचा गजरच ऐकू येणार. तो कशाचा आहे ते मी पुढे सांगतेच. त्याआधी सकाळी-सकाळी ना मी स्वयंपाक बनवून घेतला. थंडी एवढी पडायला लागलेली आहे ना, की नळांना ना नुसतं थंड पाणीच येतंय. त्या पाण्यामध्ये हात पण घालू वाटत नाही. पण काय करणार आपल्याकडे ऑप्शन नाही. सकाळी-सकाळी आता आपल्याला डबे बनवायला उठायलाच लागतं. तर मी इथं वरद आणि त्याच्या पप्पा दोघांचाही डबा बनवून घेतला. वरदला बटाट्याची भाजी केली आणि त्याच्या पप्पाला इथं डाळीची भाजी बनवली. त्यानंतर लगेच मी किचन वाटा पण पुसून घेतला. जे काही पीठ वगैरे सांडलेलं असतं ते लगेच पुसून घेते म्हणजे किचन वाटा पण स्वच्छ राहतो. त्यानंतर ना माझं इथं सगळं काही आवरून झालेलं होतं. आज सकाळी लवकरच आवरलं होतं. तर मी सगळ्यात पहिल्यांदा ना त्या दोघांचे डबे वगैरे भरून घेतले. तर लवकरच आळंदीची यात्रा आहे त्यामुळं ना वारकरी सगळे येऊन थांबलेले आहेत मुक्कामी. बऱ्याचशा दिंड्या आलेल्या आहेत. आळंदीच्या आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये दिंड्या मुक्कामी येऊन थांबलेल्या आहेत. त्यामुळं पहाटे 5 वाजल्यापासूनच त्यांचं भजन कीर्तन तसं पारायण दिवसभर चालूच असतं आणि आमच्या सोसायटीच्या आजूबाजूला पण दिंड्या थांबलेल्या आहेत. त्यामुळे आमच्याही कानावर मस्त हरिनामाचा गजर पडत असतो.